नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे दसऱ्याच्या एक शेतकरी म्हणून आणि शेतीराज ब्लॉगतर्फे, शेतीराज यूट्यूब चॅनलतर्फे आपल्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग सुरू करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शस्त्र म्हणजे जे शेतकऱ्यांचे जे शस्त्र असतात त्यांची आज पूजा केली जाते आणि लोखंडाला आज खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे शस्त्रांची पूजा ही शेतकऱ्यांना करावीच लागते. तर तुम्ही पाहू शकताय बैलगाडीची आपण पूजा केलेली आहे. आपण हिला आयुष्यभर वापरतो आणि तिला एक दिवस आपल्याला असा पूजा करून तिचा एक सन्मान ठेवावा लागतो. हा वखर आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि या बैलगाडीमध्ये थोडं काही वाळवण घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो झाकलेलं आहे. सध्याच्या घडीला सोनं खूप महाग झालेलं आहे. मग शेतकऱ्याचं सोनं आहे ते म्हणजे ही ज्वारी. शेतकऱ्यांसाठी ही ज्वारी सोनं आहे, हिची सुद्धा आपण पूजा करतो. तुम्हाला शस्त्रांची पूजा कशा पद्धतीने केली जाते, शस्त्रांची पूजा आम्ही काय काय हे केलं जातं त्यासाठी यामध्ये ज्वारीचा एक दांडा ठेवावा लागतो आणि एक सोनं म्हणून त्याचं आबाईचं झाड आहे ते एक ठेवावं लागतं आणि ऊस ठेवावा लागतो आणि त्याचे पूजन करावून शस्त्रांची पूजा केली जाते. तर आज आपण हे ज्वारीचे दांडे नेणार आहेत, घरी पण नेणार आहेत आणि इटेसुद्धा लागणार आहे. पण आज लोखंडाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, म्हणून एक्सपेन्सच्या कंपन्या आहे, एक्सपर्ट असणाऱ्यासुद्धा कंपन्या आजसुद्धा बंद राहतात आणि त्यांनासुद्धा आज पूजन करावे लागतं. मित्रांनो, आपण हे 3 ज्वारीचे दांडे घेतलेले, एक आपल्या बखरीमध्ये लागणार आणि दुसरा जे दांडे आहे ते आपल्याला घरी लागणार. आणि गाडीची सुद्धा आपण पूजा केलेली आहे. म्हणजे दसरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असा एक शेतकऱ्यांसाठी सण आहे, इतरांसाठी सण आहे असं नाही आहे, पण सगळ्यांसाठीच महत्त्व. शेतकऱ्यांचं खरं सोनं तुम्हाला मी आज नक्की दाखवतो. हे पहा, याला आज खूप महत्त्व आहे आणि हे जर नसलं तर आजची पूजा व्यर्थ आहे. जो हिंदू धर्मामध्ये या झाडाला ठेवावंच लागतं. हे अभयचं झाड आहे, अभयचं असं काहीतरी आहे याचं नाव, आणि हे ठेवावंच लागतं. आणि हा ऊस, असा ऊस आहे, हा पण एक शेतकऱ्याचं सोनं आहे. आणि काही दिवसांपासून बरेच शेतकऱ्यांची निराशा आहे, बरेच शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेले, त्यामुळे दुःखच आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्यामध्ये हा सण साजरा करावाच लागतो, प्रत्येक शस्त्राची पूजा करावीच लागते. तर आपण आता दूध काढून घेतलेलं आहे आणि पूजन कसं केलं ते बघूया. आपण सगळे हत्यार जे आहे ते आज त्यांची पूजन केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. सगळ्या हत्यारांची आपण पूजा केलेली आहे. अगरबत्ती असेल, नारळ असेल, सगळं गुलाल गिलाल वाहून. हा टिकम आहे, हा इळा आहे, खुरपं आहे, कोयता आहे, पुसा आहे, सगळे हत्यारं हे जे शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष साथ देणारे हत्यारं, यांचं शस्त्रपूजन आज करावं लागतं. तर शेतकऱ्याचं शस्त्रपूजन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की